हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. सर्वात प्रथम तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत एक असा अचूक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की पुढे गुरुपुष्यामृत योग येत आहे आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावी आणि त्याच्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. तर हा उपाय मी आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच शूट करते आहे. तर तुम्ही बघू शकताय देवापुढे दिवा अगरबत्ती लावलेली आहे. गुरुवारची पूजा आहे माझी, तिथे दिवा अगरबत्ती लावलं आहे. त्यानंतर माझा उंबरठा तुम्हाला दिसत असेल तर त्यातसुद्धा अगरबत्ती चालू आहे, दिवा चालू आहे. त्यानंतर माझी तुळशी आहे, त्या ठिकाणीसुद्धा इथेच आहे बघू शकता, त्या ठिकाणीसुद्धा अगरबत्ती लावलेली आहे. तर याप्रमाणे त्यानंतर पूर्ण घरात गोमूत्र शिपडून मी स्वच्छ करून घेतलेला आहे, पवित्र करून घेतलेला आहे घर. तर आज मी तुमच्यासोबत जो अचूक उपाय मी शेअर करणार आहे तो आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करण्यासाठीचा उपाय. तर प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घरात धन धान्य त्यानंतर सुख समृद्धी सगळंच नांदावं. तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला 100% याचे रिझल्ट्स मिळतील. कोणतीही गोष्ट आपली लक्ष्मीनारायणाजवळ येऊन थांबते. बघू शकता तुम्ही माझ्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे, असा फोटो तुम्ही आवर्जून तुमच्या घरात ठेवा. त्यानंतर इथे कमळावट्याची माळा आहे, तिथेच श्रीयंत्रसुद्धा आहे. त्यानंतर बाजूलाच कवड्या तुम्हाला दिसत असतील. तर या पद्धतीने मी लक्ष्मी मातेचा मानसन्मान करते, त्यामुळेच कदाचित मला असं वाटतं की लक्ष्मी मातासुद्धा मला तितकंच धनधान्य भरभरून देते. तर तुम्ही बघू शकता हे संध्याकाळी हे तुम्ही घरात आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. पूर्ण घर झाडून स्वच्छ करायचं आहे, गोमूत्र शिपडायचं आहे, पूर्ण घरात दाराभोवती दिवे वगैरे लावायचे आहेत, दारावरती हळदीचं लेपनसुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर जो उपाय आहे त्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापूर. तर बघू शकता भीमसेनी कापूर आहे. त्यानंतर तुमच्याजवळ जर साधा कापूर असेल, जे कापूर वड्या असतात तो असला तरीसुद्धा चालू शकतो, पण इतकंच आहे की त्या वड्या तुम्हाला साधारण 10 ते 15 मिनटं जळाल्या पाहिजे, 10 ते 15 मिनटं जळाल्या पाहिजेत असा कापूर घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लवंग. तर कापूर तुम्हाला 10-15 मिनटं जळेल असा घ्यायचा आहे. तर बघू शकता भीमसेनी कापराच्या मी ह्या 2 वड्या घेतलेल्या आहेत. तुमच्याजवळ जर धूपदाणी असेल तर त्यात तुम्ही ठेवू शकताय, पण मी रोज संध्याकाळी, तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील तर रोज संध्याकाळी मी कापूर आणि लवंगांचा धूर पूर्ण घरात फिरवते. तर त्यासाठीच मी हे मातीचं भांडं घेतलेलं आहे. तर इथे मी 2 भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि त्यावरती अशा फुलं असलेल्या 2 लवंगा घ्यायच्या. त्या फक्त काय करायच्या आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता अशा 2 लवंगा घेतलेल्या आहेत, फुलांसहित आहेत. अशी फुलं हवीत, त्यांना व्यवस्थित फुलं पाहिजेत. तर या पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर कोणतेही काडी पेटवून हे पेटवायचं नाही आहे, तर ते कसं पेटवायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्ही 16 वेळा म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्ही 16 वेळा म्हटल्यानंतर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, तुम्ही नक्की आवर्जून करा. तर बघू शकताय तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, मी म्हणून दाखवणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हा उपाय आवर्जून करा. तर जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र बघू शकताय तुम्ही. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हा कमलात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. वेळ लागू शकतो थोडासा, पण आवर्जून ही सेवा करा, खरंच खूप प्रभावी आहे. तर चला तर मग मी तुम्हाला करून दाखवते. तर हा छोटासा होम असतोच, त्यामुळे कोणतेही काडीपेटी लावून न पेटवता जी काडी आहे माझ्याकडे, तर तुमचा जो देवघरात दिवा पेटलेला असतो त्या दिवावरनं पेटवून घ्यायची ही काडी आणि इथे अशी लावायची आहे. हा एक प्रकारचा तुम्ही होम प्रज्वलित केलेला आहे. तर मी आता मंत्र म्हणून घेते. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं
ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर या पद्धतीने मी 16 वेळा मंत्र म्हणून घेतलेला आहे. तुम्ही याच पद्धतीने म्हणून घेऊ शकता. त्यानंतर हा होम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला जर महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा असेल तर तुम्ही तो मंत्र म्हणू शकता किंवा कुबेर मंत्र म्हणू शकता. त्यानंतर ह्या होमाचं काय करायचं, तुम्ही हे होमपात्र केव्हाही उचलून बाजूला ठेवू शकता. दुसऱ्या दिवसाची वाट बघायची गरज नाही आहे. तर हा छोटासा होम तुम्हाला करायचा आहे. आवर्जून नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, देवपूजा करत राहा. बाय बाय.